गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात आधी तर 26 जानेवारीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपलं रिपब्लिक डे आहे आज 76वा. तर त्यानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळीच हे जाऊन आले होते झेंडावंदन करण्यासाठी, कारण ते आपलं कर्तव्यच आहे आणि आपण जायलाच पाहिजे. तर मी आमच्याकडे कॉलेजला वगैरे नव्हतं, त्यामुळे मग ते घरीच होते आज. आणि राज आपला ट्युशनला जाऊन आला होता. तर इकडे आता तुम्हाला सांगते काय गोष्ट झालेली आहे, की यांना घ्यायचं आहे टॅब. आणि आमचं तिघांचं नाही आहे की आता घेऊ नका, काही गरज नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी लॅपटॉप आहे. तर मग त्यामुळे आम्ही चिठ्ठ्या वगैरे तयार केल्या, की जर 3 यस आले, म्हणजे 4 जण आहेत आम्ही आणि चिठ्ठ्या काढणार. जर 3 वेळा म्हणजे आलं बहुमत यस, तर मग घ्यायचं, आणि जर नो आले तर मग नाही घ्यायचं, असं आमचं ठरलं होतं. तर इकडे आता चिठ्ठ्या वगैरे काढलेल्या आहेत. आणि 3 जणांना नो आलेलं आहे आणि एकाला फक्त येस आलेलं आहे. त्यामुळे मग कॅन्सल होणार आहे. टॅब वगैरे काही घ्यायचं नाही असं आमचं ठरलं होतं. तर या ठिकाणी मग ते म्हटले, की "नाही, मी तरी पण घेणार आता. हे काही खेळ काही नसतो असं." तर म्हटलं चला आता त्यांना पाहिजेच असेल तर ते घेतीलच, असं ते काही ऐकणार नाही आहेत. तर म्हटलं चला आपला तर स्वयंपाक बाकी आहे. आता इकडे माझं बाकीचं झालं होतं, पण भाजी वगैरे फोडणी द्यायची राहिली होती. आणि आज मस्त मटणाचा बेत होता, कारण रविवार आहे. तर मग ते म्हटले की मटण वगैरे आणूया. म्हटलं ठीक आहे. मग मटण वगैरे मी शिजवून घेतलं. लसणाची थोडीशी पेस्ट घातली, त्यानंतर जिरे, कांदा वगैरे आणि हळद घालून मस्त मटणच्या 3 शिट्ट्या घेतल्या आणि सूप तयार करून घेतलं. त्यानंतर आता इकडे फोडणी देते. तेल घातलं, जिरे घातले. आणि आम्ही ना कोल्हापूरवरून जे मसाले आणले होते ना, तर म्हटलं चला आज ते ट्राय करूया. तर त्यामध्ये एक ग्रेव्हीचा पण मसाला होता, तर तोच आज मी वापरणार आहे. तर इकडे बघा दाखवते तुम्हाला. आणि त्यावर सगळं लिहिलेलं आहे आपल्याला काय करायचं काय नाही. तर कांदा टोमॅटो फक्त बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे. त्याची फोडणी द्यायची आहे चांगली, म्हणजे परतून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत. आणि त्यामध्ये हा मसाला घालून परतून घ्यायचं आहे. आपण डायरेक्ट पण मटण शिजायला घालू शकतो, म्हणजे ग्रेव्ही डायरेक्ट तयार होईल कुकरला. पण मग मला सूप करायचं होतं, म्हणून मी सूप करून मग करते. तर आता इकडे तेल गरम झालेलं आहे, जिरे टाकले आपण त्यामध्ये. आणि कांदा टोमॅटो मी चांगला फ्राय करून घेणार आहे इकडे. आणि इकडे ना चिमणी लावायचीच राहिली होती, तर मग ते फोडणीचा वास येतो आणि आपलं किचन पण खराब होतं. तर मग आधी चिमणी लावली. त्यानंतर म्हटलं आता कांदा टोमॅटो चांगलं फ्राय करून घेऊया. आणि टोमॅटोला कसं पाणी सुटतं ना, मग त्यामुळे मग म्हटलं चला आधी ते करून घेऊया म्हटलं. तर हे मध्येच इकडे मध्ये मध्ये करत असतात, त्यांना माहीतच नाही की माझं कॅमेरा चालू आहे. आणि ते आले मध्ये. आणि नंतर मग म्हणे झालं का भाजी वगैरे, म्हटलं नाही आताशी फोडणी देते. तर इकडे चाललं आहे आता. फक्त फोडणी छान बसली ना, त्यानंतर मग त्यामध्ये आपण मसाला वगैरे घालणार आहे. तर इकडे आता चांगलं परतून घेते मी. तर आता मसाला वगैरे ना मी ताटात काढून घेते छोट्या डिशमध्ये. आणि मग घालणार आहे, कारण इकडे अर्धा किलो जर मटण असेल तर पूर्ण पॅक आपल्याला घालून द्यायचं आहे. तर म्हटलं मला असं वाटतं खूप जास्त होईल, पण त्यामध्ये बाकीचं काही घालायची आपल्याला गरज नाही आहे. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे. तर मग आता सगळा पॅक मी काढून घेतलेला आहे ताटात, आणि टाकायला सोपं पडेल म्हटलं. तर आता इकडे बघा चांगला आपला टोमॅटो पण छान फ्राय होतो आहे. आता छान फ्राय झालं आहे, तेल सुटलं आहे, त्यामध्ये मसाला घालणार आहे. आणि लाडूबाई म्हणत होती की थोडा राहू दे, पण मग ती म्हटली की नको, ते मटणाचा फ्लेवर येईल त्याला, मटणाच्या भाजीसारखं. मला ती अंडा भुर्जी करणार होती, तर मग तिला नको होतं ते, कारण ती मटण वगैरे नाही खात. मग ती म्हटली की मी अंडा भुर्जी करेल. तर मग त्यासाठी नंतर म्हटली की नको, मग मी राहू दिला. आता मसाला पण छान असा फ्राय झालेला आहे, त्यामध्ये आता मटण घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. आणि खूप जास्त करणार नाही आहे, जे सूप आहे ना तेवढंच पाणी मी घालणार आहे, वरून काही पाणी वगैरे घालणार नाही आहे. तर म्हटलं कारण तेवढं भरपूर होईल, आणि ग्रेव्ही पण मग थोडी घट्टच असते ना, मग त्यामुळे मग घट्टच करायची होती. तर छान उकळी वगैरे आली का मग होईल घट्ट. तर इकडे आता टाकून दिलं आहे मटण. आणि बरोबर असं परफेक्ट त्यांचं माप असतं, त्यामुळे छान असं रस्सेदार झालेली आहे आणि लाल दिसते अगदी, तर्री बिरी आलेली वरती. तर म्हटलं खूप तिखट वगैरे नको व्हायला. तर बघूया आता. तर इकडे आता छान उकळी आली का 5 ते 7 मिनटं, त्यानंतर मग आपली ग्रेव्ही मस्त रेडी होणार आहे. तर आता कोथिंबीर वगैरे थोडीशी घालून देते मी वरून. आणि बघू शकताय मस्त लाल आपला रस्सा तयार झालेला आहे. कोल्हापुरी टेस्ट आज होणार आहे मस्त, कारण तिकडे आम्ही खाल्ली होती ना, तर आम्हाला आवडली होती कोल्हापुरी टेस्ट. म्हटलं चला आपण मसाले वगैरे घेऊन जाऊया म्हटलं, आणि त्यांनी कार्ड वगैरे पण दिलेलं आहे. तर इकडे आता भाजी आपली रेडी आहे, जेवणं वगैरे करून घेतो. त्यानंतर आता लाडूबाईचं चाललेलं होतं की बाहेर जायचं आहे. मग निघालो बाहेर, आणि DIYला 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या. आणि त्यानंतर मग लाडूबाईला ड्रेस पण घ्यायचा होता. म्हणजे आम्ही आता ठरवलं की म्हटलं विकत वगैरे नको घेऊया, कारण काही घालण्यात वगैरे येत नाही. तर मग रेंटने वगैरे आम्ही घ्यायला जाणार होतो. तर Googleवरूनच आम्ही शोधलं ते. आणि रेंटने कसं आहे आपल्याला, म्हणजे नंतर घालणे होत नाही ते कपडे. तर मग त्यामुळे तिचं ते बॉलिवूडचं थीम होती त्यांच्या कॉलेजला, तर मग त्यामुळे तिला तसा ड्रेस पाहिजे होता. तर मग आम्ही तिथनं DIYला 1-2 वस्तू घेतल्या आणि त्या ठिकाणाहून निघालो. आणि जिकडे रेंटचा ड्रेस मिळतो त्या ठिकाणी गेलो. तर रेंट अगदी आपल्याला रिजनेबल आहे, परवडतो. म्हणजे आपण काहीतरी
याच्याने विकत घेण्यापेक्षा रेंटने आपल्याला कधी परवडतो, मला तरी असं वाटतं. तर मग काय काय लाडू व्हायचं चाललं होतं आणि आता पुढचा जो व्लॉग आहे ना, तो मिनी व्लॉग येईल. त्याच्यात तुम्ही बघा. अजून हे DIY तयार केलं होतं मी. तर ते पण त्याच्यामध्ये तुमच्याशी शेअर करते आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये